अशा दोन अंकी संख्या बनवा की त्याचा गुणाकार मोठ्यात मोठा येणार. आपण गेल्या व्हिडिओमध्ये लहानात लहान संख्यांचा लहानात लहान गुणाकार कसा म्हणजे मांडणी कशी करायची ते बघितलं. आता आपण त्याच संख्यापासून मोठ्यात मोठे बनवणार आहोत, मोठ्यात मोठ्या गुणाकाराची मांडणी बनवणार आहोत. म्हणजेच 74 गुणिले 82 आणि 72 गुणिले 84. ओके. मग आम्हाला पहिले अंदाज लागला होता की हा येणार आणि तपासून बघितल्यावर खरंच हा आला. म्हणजे आम्हाला अंदाज कसा लागला की आता याचे उलटे म्हणजे 27 गुणिले 48 आणि याचं उलटे म्हणजे 47 गुणिले 28. मग लहानात लहान मध्ये हे दोन पर्याय आलते तेव्हा हा मोठा आलता. तर याच्या उलट्यामध्ये मोठ्यात मोठ्यासाठी हाच मोठा येणार असं वाटलं. तर खरंच तेच मोठा आला. ओके. काय आहे गुणाकार सांगू शकता जरा किती उत्तर? ओके. ठीक आहे. आणि आम्ही सिद्ध म्हणजे चलांद्वारे पण सिद्ध केलं. ओके. आपण तर आम्ही ते चलाद्वारे कसं सिद्ध केलं ते आपण आता पाहू शकतो. ओके. म्हणजे आता CA गुणिले DB DA गुणिले CB म्हणजे तसंच मांडणी केली मोठ्यात मोठ्यासाठी. मोठे अंक पुढे आणि लहान अंक मागे. ओके. D आणि C मोठे अंक आहेत. ओके. आणि आता त्यांचा विस्तारित रूप केला आणि त्यांच्या विस्तारित रूपात गुणाकार केला. तर आपल्याला त्यांची तुलना करायची आहे. तर आपण समान पद बाहेर काढू शकतो आणि आता उरलेले पद आता बाहेर काढल्यावर आपल्याला हे दिसते की आता 10 आता समान दिसते सर्वांमध्ये. तर ते आपण कमी करण्यासाठी काय करू शकतो? आपण इथं 10 ने गुणतो म्हणजे आता आपण 10च्या पटीने कमी करू शकतो. तर आता इथं BD प्लस AC आणि BC प्लस AD. आता आपण दोन्ही बाजूला AC व BC वजा करू शकतो. तर BD वजा BC AD वजा AC. तर आता दोघांमध्ये आता आपण समान पद कंसाबाहेर काढू शकतो. तर D वजा C गुणिले B आणि D वजा C गुणिले A. ओके. तर आता दोन्ही बाजूला समान काय दिसते? आता D वजा C आणि D वजा C म्हणजे दोन्ही बाजूला D वजा C ने भागले. ओके. तर इथं A आणि इथं B आणि A पेक्षा B मोठे आहे म्हणजे ही मांडणी मोठी आहे. DA गुणिले CB. ओके. मी आपल्याला पण तेच वाटलं होतं का? DA गुणिले CB. DA गुणिले CB म्हणजे 74 गुणिले 82. DA गुणिले CB आहे का? म्हणजे DA आणि CB. ओके. बरोबर. ओके. मग आता अजून समजा 4 अंक घेतले, उदाहरण घेतलं 5 1 4 5 1 9 4. म्हणजे आपण मोठे अंक दशक स्थानी ठेवणार म्हणजे 9 आणि इकडे 5 गुणिले इकडे लहान अंक ओके. 91 गुणिले 54. ओके. आणि दुसरा पर्याय काय वाटतो?
51. किती येतो 91 गुणिले 54 बघा. काय मोठा असणार? कोणता गुणाकार मोठा असणार? 91 DA गुणिले CB. ओके. आता पण वाटतंय की आता सिद्ध झालं सिद्ध झालं. बरोबर. आता खात्रीने सांगू शकलं पाहिजे ना. ओके. मग हे आकृतीद्वारे करू शकतो का? की जसं की हा गुणाकार का मोठा येतो करू शकते? विचार बघा. चौऱ्याण्णव आपण 91 मानलं. 91 आपण 51 वेळा घेतलं. आपण 51 वेळा घेतलं. ओके. तर मग आपण म्हणजे इकडे काय होणार? आणि आपण 51 अजून 3 वेळा घेतलेलं नाही, 4 वेळा. ओके. मग आपण गुणिले 4 करणार. गुणिले 4 करणार. ओके. 51 घेतले तर आता 51 आता आपल्याला 94 घ्यायचे होते. तर 91 पासून 94 म्हणजे आता आपण 3 कमी घेतले. काय 3 कमी घेतलं? 3 वेळा 51 कमी घेतले. ओके. तर आपण 51 त्रिक म्हणजे 51 त्रिक म्हणजे आता 51 गुणिले 3. काय लिहिलंय? 153. म्हणजे आता आपण 51 3 वेळा कमी घेतले ना, तर ते आपल्याला जोडावे लागणार. ओके. आणि मग इकडे म्हणजे आपण 91 पहिले 51 वेळा घेतलं. तर मग आपण आता आपल्याला 54 वेळा घ्यायचे. म्हणजे 3 वेळा आपण कमी घेतलं. म्हणजे आपण 91 3 वेळा कमी घेतलं. ओके. तर मग इकडे 91 गुणिले 3 येणार. मग इथं 91 गुणिले 3 म्हणजे आता आपण या समीकरणामध्ये 51 गुणिले 3 मिळवतो आणि 91 गुणिले 3 म्हणजे जास्त मिळवतो. म्हणजे म्हणून हे मोठं येतो. ओके. मग दोघांमध्ये कितीचा फरक असला पाहिजे या दोन राशीमध्ये? या दोन राशीमध्ये
12चा फरक आहे का? दोघे उत्तर मध्ये 12चा फरक आहे का? हे काय 5, 36 हे सगळं काय? म्हणजे आता आपण समान म्हणजे यांचा गुणाकार करतोय, यांचा गुणाकार करतोय, म्हणजे आपण हे वेगळे घेतोय. मग इथं 5 एके 5 प्लस 36 41 आणि 5 चोक 20 आणि 9 एके 9 29. ओके. म्हणजे बाकी समान, फक्त इथे 41 मिळवतोय, इथे 29 मिळवतोय. तर दोघांमध्ये 12. पण 12चा फरक दिसत नाही ना. कितीचा फरक दिसतो? 200 पेक्षा जास्तचा फरक आहे. 150. फरक आहे. 120चा फरक आहे. हा. मग तर 120चा हिशोब कसा लावणार? 120चा हिशोब मिळाला पाहिजे ना. म्हणजे दशक स्थानाचे आहेत ना. हा. तर याचं उत्तर 41 म्हणजे 410. ओके. दशक स्थानाचे म्हणजे 5 एके 5 आहे. म्हणजे दशक स्थान निघतोय ना. ओके. मग इथं 410 आणि इथं 290. ओके. मग यांच्यामधला फरक 120. ओके. मिळाला ना 120. मग इकडनं पण शोधू शकलं असतं का? कारण की हे म्हणजे हे तुम्ही मांडलंय, तिकडनं सांगू शकलो असतं किती फरक असणार. कसं? म्हणजे आता आपण 51 3 वेळा घेतोय आणि 91 3 वेळा घेतोय. जर आपण इथं पण 51 3 वेळा घेतलं तर आपण अजून कोणती संख्या आपण 3 वेळा घ्यायची बाकी आहे? 40. 40 3 वेळा घेतला तर 120. ओके. इकडनं पण 120चा फरक आला. बरोबर. ठीक आहे. छान. मग आता हे 2 अंकी संख्यांसाठी केलं आपण. मग समजा तुम्हाला 6 अंक दिले आणि 2-3 अंकी संख्या अशा बनवायच्या की लहानात लहान गुणाकार येणार आणि मोठ्यात मोठा गुणाकार येणार. ओके. तुम्ही केलंय ना ते? मग तुम्हाला मांडणी माहित आहे कशी येणार त्याची? ठाऊक आहे? समजा 2 4 7 8 1 9. 7 8 1 9. लहानात लहान करायचं असेल तर 2 लहान संख्या पहिली असणार. म्हणजे 2 4. मग त्याच्यानंतर थोडी मोठी संख्या म्हणजे 7 आणि 8. मग इथं 7 8. म्हणजे इथं 1 आहे ना. 1 आणि 4 आणि 8 आणि इथं 9. ओके. आणि याच्यापासून
2 8 2 4 1 7 1 7 8 आणि हे पण 2 4 8 गुणिले 1 7 9 आणि 2 7 9 गुणिले 1 4 8 ओके. 4 पर्याय तयार. याच्यासाठी 4 पर्याय तयार झाले. आता 4पैकी कोणती जोडी लहानात लहान गुणाकार देणार? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे सगळे हे पर्याय तयार कसे झाले? म्हणजे की आम्ही काय केलं की आपण 2 अंकीसाठी सगळ्यात लहान अंक आपण दशस्थानी ठेवतो ना. तर मग सगळ्यात लहान अंक आम्ही दशस्थानी ठेवले, शतस्थानी ठेवले आणि मग त्याच्यावर थोडेसे मोठे अंक आम्ही दशस्थानी ठेवले. ओके. आणि मग सगळ्यात मोठे अंक आम्ही एकस्थानी ठेवले. ओके. असे 4 पर्याय तयार होतात. ओके. मग आता आपण हे पण आता पर्याय इकडे वाढले. 2 नाही 4 पर्याय झाले. मग तुलना म्हणजे आपल्याला 3 तुलना कराव्या लागतात. 3 तुलना कसं काय? म्हणजे या दोघांची तुलना, या दोघांची तुलना. तर या दोघांमध्ये कोणतं लहान आलं ते आणि या दोघांमध्ये कोणतं लहान आलं ते. ओके. 3 तुलना कराव्या लागेल. ओके. म्हणजे 3 वेळा असं काम येणार. ओके. ते केलंय तुम्ही? ओके. ठीक आहे. मग आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तसं. ठीक आहे. आठवण आहे तुम्हाला कोणता गुणाकार लहानात लहान येणार? हा वाला आहे ना? का? कारण आम्ही जेव्हा सिद्धता केली त्याच्यामध्ये असं ACE गुणिले BDF. ओके. ते तुम्हाला लक्षात आहे. ACE BDF मोठं आहे, लहानात लहान येतो. ओके. म्हणून असं वाटतं. ओके. ओके. पण मग तुम्ही आधी डायरेक्टली चलमध्येच काम केलेलं होतं की कोणतं लहान आहे शोधण्यासाठी, की आधीच तुम्हाला समजलं होतं की कोणतं लहान आहे? तुम्ही डायरेक्ट बीजगणितद्वारे शोध लावला होता की कोणता लहान आहे, की आधी तुम्ही खरंच उत्तर काढून शोधला होता की कोणता लहान आहे? डायरेक्ट बीजगणितद्वारे केला होता. तुम्ही आधी 2 अंकीसाठी जसं उत्तर काढून बघितलं होतं, उत्तर नव्हतं काढलं. म्हणजे तुम्हाला खरंच माहित नव्हतं की 4 चौघांपैकी कोणती मांडणी लहानात लहान गुणाकार देणार हे माहित नव्हतं. सिद्धता केल्यानंतर तपासलं. मग जे आलं ते बरोबर आलं. जे सिद्धताद्वारे जे आलं तेच खरोखर बरोबर होतं म्हणजे. हो. पण मग आधी तपासलं का नाही? तुम्हाला असं उत्सुकता नाही वाटली की चौघांपैकी कोणतं बरोबर असणार? म्हणजे आम्हाला उत्सुकता वाटलेली पण की आता चौघांमध्ये आत्ताच बघितलं तर आपण पहिले काम करणार, जेव्हा काम पूर्ण होणार तेव्हा बघण्यामध्ये जास्त उत्सुकता येईल. ओके. म्हणून तुम्ही आधी बघितलं नाही? ओके. मग नंतर बरोबर नाही सिद्धतामध्ये काय चूक झाली ते पण. ओके. ठीक आहे. छान. ओके. मग जसे हे 4 लहानात लहानसाठी 4 पर्याय आहेत, तसेच मोठ्यात मोठ्यासाठी पण 4 पर्याय असणार. बरोबर? ठीक आहे. मग त्याच्यासाठी पण कदाचित
असंच सारखं काम येणार. पण हे 3 अंकी गुणिले 3 अंकी आहे, मग तसं 4 अंकी गुणिले 4 अंकी पण होऊ शकतं. होऊ शकतो. मग त्या सगळ्यांमध्ये काहीतरी पॅटर्न पण असणार. असणार. ओके, म्हणजे हे सगळं काम होऊ शकतं त्याच्यावर. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू.